मोठे वेडगाव ग्रामपंचायतीचे त्यांच्याकडून प्रत्येक विकेटला JB11 वेडगावच्या गोलंदाजांना 500 रुपयांचं पारितोषिक मात्र या ठिकाणी दिलं जाणार आहे. आणखी एक वेगवान गोलंदाज, काय चेंडू फेकले जात आहेत. जबरदस्त गोलंदाजी यावेळेस करत असताना JB11 वेडगाव टीम सांगतीये की हा इलाका आमचा आणि इथे धमाका पण आमचाच होणार. सुरुवात चांगली केली या टीमने. बॅटिंग टीमला पूर्णपणे जकडून ठेवलं गेलंय. जे जाळं विणलं होतं त्याच्यामध्ये अडकवलं गेलंय. धावांवरती अंकुश लगावला गेलाय. विकेट पण मिळवल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा आडवा बॅटने क्रॉस बॅटेड अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न. यावेळेस पण बॉल शरीरावरती आदळला होता. पंचांचा पुन्हा एकदा लेग पायचा सिग्नल आमच्यापर्यंत येईल आणि याही बॉलवरती एक धाव मात्र कन्वर्ट केली जाईल. या एका धावेच्या बरोबरीने P1च्या पहिल्या मॅग्नेटरी पॉवर प्लेचा खेळ मात्र इथून संपलाय आणि ऑन द टोटल टीम आंबोटच्या धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. दोन धावा झाल्या. 2 विकेट गमावल्यात. खराब सुरुवात होती बॅटिंग करणाऱ्या टीम आंबोटसाठी, परंतु इथून त्या टीमला आता पलटवार मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल कारण ही मॅच क्वार्टर फायनलची आहे. याच्या आधी तुम्ही या स्पर्धेमध्ये 3 सामने जिंकलेला आहात आणि त्याच्यानंतर तुमचा परफॉर्मन्स चांगला होणं हे अपेक्षित असेल. बरेचसे तुमचे पाठीराखी ऑनलाईन म्हणू द्या किंवा या मैदानावरती उपस्थित असून देखील तुमचा खेळ पाहण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना जर तुम्हाला आनंदाचे क्षण साजरे करून द्यायचे असतील तर त्याच्यासाठी तुमचा खेळ मात्र चांगला होणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुजल, यॉर्कर बॉल वाईड लाईनच्या जवळून मात्र हा चेंडू निघून गेला होता. या बॉलवरती कोणतीच धाव नाहीये. सुरुवात मात्र पुन्हा एकदा चांगली झाली मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलने सुरुवात करत असताना षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज सुजल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणखीन एक बॉल, बॅट मात्र वाऱ्याच्या वेगाने फिरली. हा चेंडू वाईड लाईनच्या बाहेर आहे. पंचांनी 2 हात केले समांतर कारण चेंडू होता अवांतर आणि अवांतरच्या बरोबरीने एक धाव मात्र ऍड ऑन होतीये बॅटिंग टीमच्या टोटल मध्ये. एका दुक्का या मॅच मध्ये तेवढासा फरक निर्माण करू शकणार नाहीये. तुम्हाला चौकार षटकारांची आतिषबाजी करावीच लागेल. सूर्य जरी मावळला तरी तो पुन्हा उगवतोच. काळ कितीही कठीण असू द्या तो बदलतोच. आज जरी वेळ आणि काळ कठीण असला तरी तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आहे या वेळेला बदलायचं, ते करावंच लागेल मैदानामध्ये. व्हाईट बॉलच्या बरोबरीने टोटल इन्क्रीज होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. हवेमध्ये बॉल आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक पोहोचले होते कॅच पर्यंत, परंतु शेवटच्या क्षणी हा झेल ड्रॉप मात्र या ठिकाणी केला जाईल. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ या गोष्टीचा उल्लेख केला जातोय कारण कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे. नुकतीच जी KL राहुल यांची IPL मध्ये 152 धावांची इनिंग आपण पाहिली. हायेस्ट इंडिव्हिज्युअल इनिंग बाय अन इंडियन बॅटर इन द इंडियन प्रीमियर लीग आणि त्याच्यामध्ये त्यांचे 2 झेल पण सोडले गेले होते. कॅचेस महत्वाचे आहेत. आदरणीय समीर शेठ कडुसकर साहेब माजी उपसरपंच यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. त्यांच्या समवेत सन्माननीय भिकाजी मुंडे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं. त्यांच्या समवेत त्यांचे जेवढे सहकारी आलेले आहेत सगळ्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावर. आपलं हार्दिक स्वागत असेल. पंचांनी नो बॉलचा इशारा दिलाय. दुष्काळात 13वा महिना ही परिस्थिती कारण नो बॉल आणि त्याच्यावरती मात्र धावून देखील आपण पाहिलं की धावा पूर्ण केल्या गेल्या.
नो बॉल पहिला आणि त्याच्यावरती धावा आल्या. एकंदरीत 8 या आकड्यावरती मात्र टीमची टोटल यावेळेस जाऊन पोहोचली आहे. पंचांनी आपला हेलिकॉप्टर फिरवलाय. फ्रेडची संधी आहे. जर तुम्हाला या सत्रामध्ये काय पलट करायची असेल तर या संधीचं सोनं करावं लागेल. ऑन साइडला बॉल, चांगला स्ट्रोक, स्लॉट मध्ये चेंडू, एक चुकी महागात ठरेल. ठोकलाय 6 धावेंचा षटकार. धावा या बॉलवरती मिळतील. 14 या आकड्यावरती मात्र टीम आंबोट संघाची टोटल यावेळेस जाऊन पोहोचली आहे. या मॅच मध्ये आपल्याला चांगली फाईट पाहायला मिळेल. लोवर फुल टॉस होता. पुन्हा एकदा ऑनसाइड टर्न केलाय. वेगाने चाललाय बॉल तिकडे डीप मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षकाने चुकी केली जरूर, परंतु चांगलं कव्हरअप मात्र या ठिकाणी केलं गेलंय. घर हे दोघांचं असतं, ते दोघांनी आवरलं पाहिजे. एकाने पसरवलं तर दुसऱ्यांनी सावरलं पाहिजे, जे बऱ्याचदा आपण ऐकलंय. क्रिकेटचा खेळ पण तसाच आहे. एका खेळाडूकडून जर चुकी झाली तर दुसऱ्याने त्याला सावरणं तितकंच महत्त्वाचं. आणि इथे जिथे मिसफिल्डिंग झाली, चांगलं कव्हरअप स्वराज यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. बॉलला अडवलं देखील गेलं. 2 धावा पुन्हा एकदा धावून पूर्ण केल्या जातील. ही ओव्हर मात्र मागणी ठरली आहे. येथे घोटना टेक, स्टायलिश फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु बॉल ज्या दिशेने मारायचा होता त्या दिशेने केलाच नाहीये. दुसऱ्या धावेसाठी धावलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चित्याच्या चपळाईने या 2 धावा या 2 खेळाडूंनी धावून पूर्ण केल्यात. आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीने ऑन द टोटल आपण धावा या ठिकाणी पाहतोय 18 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. या ओव्हरमध्ये एकही विकेट आपण पाहिलं की गमावली गेली नाही. आणि 16 धावा या आतापर्यंत बनल्या गेल्यात. पूर्णपणे मॅचला मात्र युटर्न दिलाय. क्रिकेटचा खेळ पल में राजा पल में फकीर बना देत आहे, आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहे. धावा 18 झालेल्या आहेत. मी सांगितलं या ओव्हरमध्ये 16 आलेले. लक्ष असू द्या प्लीज. इथे बॉल टप्पा पडला. बॅट आणि पॅडच्या मधून जो गॅप होता त्याच्यामधून चेंडू निघून चाललाय विकेट कीपर कडे. डॉट बॉल मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. या डॉट बॉलच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ मात्र इथून संपला. आणि ऑन द टोटल या मात्र 18 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या आंबोट टीमच्या आपल्याला पाहायला मिळतील. व्यासपीठावरती आमचे शाखा प्रमुख गोपीनाथजी बोराडे साहेबांचं आगमन. 18 धावा झालेले आहे. पाणी पाहिजे. यस, पाण्याची मागणी केलेली आहे. स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण पाणी पोहोचवायचं मैदानामध्ये. गोपीनाथजी बोराडे साहेबांचं आपण स्वागत करूया. त्याच्याच बरोबरीने वीरा कन्स्ट्रक्शनचे सर्वात खरं तर सध्या सौरभजी बोराडे यांना एक नाव मिळालेलं आहे. आयवा कॅटचे पारितोषिकांचे बादशाह हे नाव सौरभजी बोराडे यांना मिळालेलं आहे, कारण एवढी पारितोषिकं त्यांनी लगावलेली आहेत. त्यांचं पण आपण स्वागत करूया. बरेचसे प्रेक्षक देखील मला आज या स्पर्धेसाठी या ठिकाणी पाहायला मिळतात. गेल्या 3 रात्रींमध्ये पण प्रेक्षकांची गर्दी भरपूर प्रमाणामध्ये या क्रीडांगणावरती उपस्थित होती. आजची 4थी रात्र आहे आणि तरी देखील एवढे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी आलेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. मी पुन्हा एकदा विनंती करीन, मोठे वेणगाव गावचे जेवढे ग्रामस्थ या ठिकाणी आहेत ना, सगळ्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. कधी कधी एखाद दुसऱ्याचं नाव आपल्याकडून राहून जातं, त्यामुळे एकंदरीत मोठे वेणगावच्या सगळ्या ग्रामस्थांना आपण आमंत्रण देऊया की आपण यावं व्यासपीठावर. आपलं स्वागत असेल. ओम देशमुख यांच्याकडून पण प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक JB11 मोठे वेणगाव टीमच्या गोलंदाजांसाठी असेल. मोठे वेणगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच दिनेश गायकवाड साहेब यांच्याकडून पण प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं पारितोषिक असेल.
प्रसाद भाई पालकर यांच्याकडून पण मला वाटतं विकेट हॅट्रिकला 500 रुपयांचं पारितोषिक असेल गोलंदाजांसाठी. म्हणजे गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. जनरेटरच्या बाजूला जी रेलिंग आहे ना तिथून जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे थोडं बाजूला या. तिकडे करंट वगैरे लागतात त्याच्यामुळे त्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे जनरेटरच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत रेलिंगच्या जवळ त्यांनी थोडं बाजूला थांबायचं आहे. विनंती असेल आपली काळजी आपण घ्यावी. कोणाला दुखापत होऊ नये असाच आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे या सूचना असतील. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रोहन. पहिलाच बॉल होता आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईड लाईनच्या जवळून बॉल गेलाय की काय. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. पंचांचा निर्णय पाहणं गरजेचं आहे. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. वाईट बॉल आहेच परंतु रनआउट आहे की नाही याच्यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊया. OUT आउटचा निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आलाय. म्हणजे फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होईल बाद. वाईट बॉल होता. वाईट बॉलच्या बरोबरीने धावा वाढल्या परंतु रनआउटची विकेट पण आपण जाताना पाहिली. सरा बाटने चांगला स्ट्रोक आहे. फ्लॅट आहे. फॅब्युलस खडे खडे स्टँड अँड डिलिव्हरचा फटका. ठोकलाय षटकार. आदरणीय समीरजी कडुसकर साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. मात्र या ठिकाणी फलंदाजांसाठी असेल सुवर्ण संधी आहे. समीर कडुसकर साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. दानशूर व्यक्तिमत्व. परंतु मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस होता आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल करणारा वन बाउन्सचा हा आलाय चौकार. पण पंचांनी सांगितलंय की आपण रिव्ह्यू घेतोय. अंपायर रिव्ह्यू असेल. पंच अंपायर रिव्ह्यू आहे का. अंपायर रिव्ह्यू आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. चला ऑन स्क्रीन वरती आपण या बीमरला चेक करूया आहे की नाही. ओव्हर द वेस्ट आहे की बिलो द वेस्ट आहे चेक केला जाईल. चेक केला जातोय. थोडा क्लोज कॉल त्याच्यामुळे थोडा वेळ पंच घेतील परंतु निर्णय सांगितला जाईल. नो बॉल. इट इज अ नो बॉल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू या ठिकाणी सक्सेसफुल झालाय. तिसऱ्या पंचांनी चेक केलं आणि त्यांनी सांगितलं की हा ओव्हर द वेस्ट होता त्याच्यामुळे बीमरचा नो बॉल असेल आणि त्याच्यावरती तो चौकार पण आलाय. म्हणजे 5 धावा या बॉलवरती मिळतील आणि उघडा डोळे पहा नीट कारण नेक्स्ट बॉल मात्र फ्रीट असेल. दरम्यान धावा जर आपण पाहिल्या तर झालेल्या आहेत 30 धावा. 30 रन्स 30 धावा
या स्कोर कार्ड वरती मात्र या ठिकाणी बनवल्या गेल्यात. विकेट हॅट्रिक साठी मुंबई पोलीस ऋषिकेशजी सोनावणे साहेब यांच्याकडून 1111 रुपयांचं पारितोषिक मात्र गोलंदाजांसाठी असेल, परंतु फ्री हिटची संधी फलंदाजांसाठी असेल. चांगला चेंडू आहे खोलवर टप्प्याचा. चुकीला ओळखणं, चुकीतून शिकणं आणि चुकीला सुधारणं या तीन गोष्टी क्रिकेटच्या खेळामध्ये महत्त्वाच्या आहेत. नो बॉलची चुकी त्यांनी केली होती, पण त्याच्यानंतर स्वतःचं कौशल्य सिद्ध करत असताना निर्धाव चेंडू देखील फेकलाय. फलंदाजाला सांगितलंय हम भी कुछ कम नाही आहे, तुमच्यामध्ये षटकार मारण्याची ताकद असेल तर माझ्यामध्ये निर्धाव चेंडू फेकण्याची क्षमता आहे, मजा येईल. पुन्हा एकदा आक्रमण, चांगला स्ट्रोक आहे. कव्हरच्या डोक्याच्या वरून फिल्डर होते त्या ठिकाणी. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप केली जाते. JB11 मोठी वेणगाव टीम, दुसरा झेल तुम्ही सोडलाय या सत्रामध्ये आणि या कॅचेस तुम्हाला मात्र महागात ठरतील. कारण आपण पाहतोय की जरी झेल सोडला असता फलंदाज पण सुखरूप आहे आणि 2 धावा देखील या बॉल वरती बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळाल्या गेल्यात. 32 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा विनंती करेन, जनरेटरच्या बाजूला जे प्रेक्षक उभे आहेत रेलिंगच्या इथे प्लीज थोडं बाजूला या मित्रांनो, कारण दुखापत झाली तर तुम्हालाच अडचणी होतील आणि आमचा प्रयत्न आहे की कोणाला तो त्रास होऊ नये कोणत्याही प्रकारचा. फुल टॉस बॉल, बाहेरची कडा घेतली होती, आउटसाइड एज बॉल चालला होता फर्स्ट स्लिप कडे, अडवलं गेलं चेंडूला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, स्ट्राईक रोटेट आणि यावेळेस स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादामध्ये विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज होतील बाद. माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य आणि कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेक गायकर साहेब हे देखील आलेले आहेत. त्यांचं पण आपण स्वागत करूया. परंतु मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा नो बॉल, 2 बीमरचे नो बॉल एका ओव्हरमध्ये अलाउड नाही आहेत. गोलंदाज तुम्हाला आता बदलावा लागेल आणि इथून मात्र 1+4 आणखीन एक 5 धावेंसाठी आलाय पंजा. टोटल पुन्हा एकदा 38 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉलचा खेळ मात्र अजूनही बाकी असेल या मॅच मध्ये. 4 बॉलचा खेळ मात्र संपला या ओव्हर मधील आणि 38 धावेंपर्यंत बॅटिंग टीम पोहोचली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 2 धावा आल्या होत्या, पण त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 10 बॉल झाले पहिल्या ओव्हर नंतर आणि त्या 10 बॉल्स मध्ये खरं तर पहिल्या ओव्हरच्या 2 धावा आपण सोडल्या तर एकंदरीत 36 धावा शेवटच्या 10 बॉलमध्ये आतापर्यंत या मॅच मध्ये आल्यात. काय बॅटिंग केली आहे या टीमने, जबरदस्त खेळ. गोलंदाजांनी चुका केल्याची सुरुवात करून दिली ऋषभ यांनी, त्या सुरुवातीमध्ये सातत्य राखलं गेलं नाही आणि त्याचंच कारण आहे की 38 धावेंपर्यंत टीम आंबोट आता मात्र जाऊन पोहोचली आहे. शेवटच्या 2 बॉलचा खेळ मात्र बाकी या पहिल्या सत्रामध्ये. दरम्यान मात्र याच्यानंतर आजच्या रात्रीमधील फ्रेश लॉट्सला आपण सुरुवात करणार आहोत आणि पहिल्या फेरीची पहिली मॅच असेल ओम साई बीड आणि त्यांच्या विरोधात जरीमरी 11 नेरळ. दोन्ही कॅप्टन्स यायचे. आपण फ्रीची संधी होती, यॉर्कर लाईन वरती बॉल होता, बॅटच्या आतली कडा घेत असताना बॉल फर्स्ट स्लिप कडे निघून गेला. डॉट चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. कमबॅक केले गोलंदाजांनी. शेवटचा 1 बॉल मात्र या पहिल्या सत्रामध्ये बाकी आहे. 3 षटकांची मॅच, 35-40 धावेंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तुमची टीम सातत्याने करत असते. 38 धावा तुमच्या टीमने आतापर्यंत बॅटिंग करताना जमवल्यात.
शेवटच्या बॉलचा खेळ मात्र बाकी पहिल्या सत्रामध्ये. शेवटचा बॉल फिरून मारलाय, चांगला स्ट्रोक, बैठक शॉट, फिल्डर त्या ठिकाणी पकडला गेला, झेल संपवला गेला फलंदाजाचा खेळ. येथून मात्र विकेट मिळतीये आणि या विकेटला देखील पारितोषिकं दिली जातील. पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टीम आंबोट संघाने धावा बनवल्या स्कोर कार्ड वरती 38, 38 धावा. येणारे बॉल मात्र असतील 18 आणि विजयासाठी JB11 मोठे वेणगाव टीमला 39, 39 धावांची गरज. DJ